अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रीत कन्यांचं पूजन कसं करावं आणि कधी करावं। शारदीय नवरात्री सुरू झाली आहे आणि या 9 दिवसात आपण देवीच्या 9 स्वरूपांचे पूजन करत असतो। आपल्या घरात घट आपण बसवत असतो, तसेच आपण देवीची ओटी देखील भरतो। अगदी तसेच आपण या दिवसात कन्यापूजन करत असतो। कन्यापूजन नेमके कधी करावे आणि कसे करावे हेच आपण या व्हिडिओमधून पाहूया। कन्यापूजन म्हणजेच कुमारिका लहान मुलींचं पूजन केलं जातं। या लहान मुली 2 वर्ष ते 10 वर्ष या वयोगटातील असाव्यात। ज्या स्त्रियांच्या घरी घट बसवले जात नाहीत त्या स्त्रिया देखील कन्यांचं पूजन अवश्य करू शकतात। आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचं पाठ करत असतो। अगदी तसंच देवी स्वरूप लहान मुलींचं पूजन अवश्य करायला हवं। यामुळे आपल्या घरातली सर्व दुःख, संकट, दारिद्र्य दूर होईल आणि देवी मातेचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहील। आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे अष्टमी, नवमी या दिवशी करू शकतो। तसेच काही स्त्रियांना या दिवशी शक्य होत नसेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी कन्यांचं पूजन करू शकता। काही घरांमध्ये नवरात्रीतील प्रत्येक दिवशी म्हणजे 9 दिवस 9 मुलींचं 9 कन्यांचं पूजन केलं जातं। रोज एक या प्रकारे तुम्ही पूजन करू शकता। पण जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही एका दिवशी 5 कुमारिका, 7 तसेच 9 अशा प्रकारे कुमारिकांचं पूजन अवश्य करावं। यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो। आपण पाहूया कन्यांचं पूजन कसं केलं जातं। पूजन करण्यासाठी आपण आपल्याला शक्य होतील तेवढ्या कन्यांना घरी बोलावून बसण्यासाठी आसन द्यावे। नंतर त्यांचे पाय धुवावेत, ते आपल्या साडीच्या पदराने किंवा रुमालाने पुसून घ्यावेत। या कन्यांना हळदी कुंकू लावावे, तसेच त्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तू देऊ शकतो। तसेच देवीला आवडणारे वेणी, गजरा द्यावा। आपल्या आवडीप्रमाणे त्यांना उपयोगात येणाऱ्या वस्तू द्यावेत। तसेच जेवण देखील देऊ शकतो। त्यामध्ये आपण पुरी, भाजी, शिरा, खीर असे देवीला आवडणारे पदार्थ द्यावेत। तुम्हाला जेवण देणं शक्य नसेल तर फक्त फळेसुद्धा देऊ शकतो। त्यामध्ये केळी, सफरचंद अशी फळे तुम्ही कन्यांना देऊ शकता आणि त्यांचं पूजन करू शकता। कन्यांचं पूजन केल्यामुळे देवी सदैव आपल्या घरावर प्रसन्न राहते आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। अशा प्रकारे तुम्ही कन्यांचं पूजन करावं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।